नमस्कार, मी सागर अशोक पावसे प्रभाग क्रमांक 21 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या प्रभागात गेली अनेक वर्ष तीच कामं करण्याचा चालू आहे। या प्रभागात अनेक वर्ष सत्ता असताना देखील कामं झालेली नाही, त्यामुळं परत तीच कामं करायसाठी काम करण्यासाठी नवीन लोकांना संधी मिळावी म्हणून मी आपल्या प्रभागातनं लोकांशी संपर्क करीत आहे आणि त्यांच्या कामांचा आढावा घेत आहे। या प्रभागात राहिलेल्या कामांचा आणि पार्किंग असू दे किंवा इतर रस्ते असू देत, गटर पाईपलाईन सगळी कामं अपुरी असून ती पूर्ण करण्याकरता मला लोकांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे। भागामध्ये युवकांना अभ्यास करण्याकरता नवीन अभ्यासिका तयार करण्याकरता वेळोवेळी त्याचा प्रस्ताव नगरपालिकेला दिलेला आहे। त्याप्रमाणे त्या अभ्यासिकेमध्ये युवकांना अभ्यासाकरता जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे। तसेच त्यांच्या रोजगाराकरता आपण नवीन महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील त्याद्वारे त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याकरता मदत करणार आहोत। तसेच करोना काळात आपण सवयभान या संस्थेतर्फे आणि बालविकास मंडळ यांच्या संयुक्तरित्या लोकांना औषधोपचार तसेच त्यांच्याकरिता गरजू लोकांकरता अन्नधान्य वाटप हा कार्यक्रम राबवला। त्या काळात लोकांना खूप गरज असताना आपण त्यावेळी त्यांच्या बरोबर राहिलो, त्यामुळं प्रभागातील लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या। महिलांकरता आपण विविध योजना राबवलेल्या आहेत, त्यामध्ये त्यांच्याकरता होम मिनिस्टर असू देत, आरोग्य शिबिर असू देत, तसेच त्यांना बचत गटातर्फे कर्ज उपलब्ध करणे असू दे, अशा तसेच त्यांच्या सबलीकरणाकरता आपण विविध योजना राबवत असतो। प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांकरता शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे। तसेच त्यांना विविध प्रकारच्या मदत करून त्यांच्यापर्यंत आम्ही कायम बरोबर राहतोय। त्यांच्या प्रभागामध्ये लहान मुलांना खेळण्याकरता एक छोटंसं ग्राउंड उपलब्ध करून देण्याकरता आम्ही प्रस्ताव तयार करून नगरपालिकेच्या माध्यमातून ते उभारणीसाठी हे करणार आहे। प्रभागामध्ये लहान मुलांना खेळण्याकरता प्लेग्राऊंड उभारणीकरता आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे। त्याकरता जागा उपलब्ध नगरपालिकेची आरक्षण पडलेली ती उपलब्ध करून देणार आहे आणि त्या माध्यमातून लहान मुलांसाठी खेळण्याकरता विविध प्रकारचे खेळ खेळण्याकरता तिथं ग्राउंड उपलब्ध करणार आहोत। सातारा शहरामध्ये महिलांकरता तसेच पुरुषांकरता स्वच्छतागृह उभारण्याकरता नगरपालिकेकडे वेळोवेळी लोकांनी मागणी केलेली आहे। त्या पूर्ण करण्याची आम्ही आज तुम्हाला ग्वाही देत आहे। त्या नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागामध्ये तसेच शहरामध्ये महिलांकरता व पुरुषांकरता स्वच्छतागृह उभारण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रभागामध्ये दीपलक्ष्मी पतसंस्था सनगर गल्लीमध्ये गेली 30-35 वर्ष रस्त्याचं काम होत नव्हतं, ते आपण आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून इथं कॉन्क्रिटीकरण रस्ता केलेला आहे। तसेच रेणुका मंदिर समोरील कॉन्क्रीट रस्ता आपण पूर्ण केलेला आहे। तसेच प्रभागातले
संपूर्ण रस्ते आपण डांबरीकरण केलेले आहे, तसेच ड्रेनेज लाईन पूर्ण केलेले आहेत. नगरपालिकेच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ही कामं केलेली आहेत आणि यापुढं संधी मिळाल्यावर प्रभागातली संपूर्ण कामं मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. प्रभागातील लोकांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे आणि तसंच त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही ते असंच माझ्या पाठीमागे उभं राहतील आणि मला विजयी करतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा.